हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल। तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग। तर नवरात्रीचा आज 8वा दिवस आहे आणि कलर आहे मोरपिशी। तर मी मोरपिशी कलरची साडी अशी वेअर केलेली आहे। तर तुम्हाला दाखवते माझा फुल लुक, ते दाखवते। तर अशी मी ही साडी लावली आणि तुम्हाला काल मी सांगितलं की मी ब्लाऊज शिवत आहे। काल मी 9:30ला ब्लाऊज शिवायला बसली ती, 1:45ला माझा ब्लाऊज कंप्लीट झाला आणि फक्त आता त्याचे आय करायचे आहेत। आय हुक म्हणजे हुक झालेले आहेत, आय करायचे राहिले। तर मी तो पूर्ण कंप्लीट केलेला आहे, तो मी तुम्हाला नंतर दाखवीनच। आणि आज पण मी माझा डेलीचा रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर ते तुम्ही नक्की पहा। तर चला माझ्यासोबत। आज जरा ऊन वाटते बाहेर, कारण काल एकदम पूर्ण म्हणजे दिवस पावसाचा होता। तर त्या मानाने आज बरा आहे दिवस आजचा, आत्ता तरी बरं आहे आत्तापर्यंत तरी। नंतर काही सांगू नाही शकत आपण, कारण अलर्ट केलेला आहे आपल्याला अगोदरच की पाऊस आहे म्हणून 2-3 दिवस। तर आजचा दिवस जरा बरा वाटतोय आणि बघू आज जर कुठे आम्हाला पाया पडायला जायचं असेल तर मग मी ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीन। तरी मला असं वाटते की आज आम्हाला कुडाव्याला आणि बामणडोरीला जायचं आहे देवीच्या पाया पडायला। तर बघू जमले तर आम्ही जाऊ आणि मी हे सर्व तुमच्यासोबत शेअर। तर हा बघा मी रात्री ब्लाऊज शिवलाय, डिझायनर ब्लाऊज आहे असा फुल स्लीव्सचा। ही आहे बॅक साईड व्ही नेक आणि हे असं म्हणजे व्ही नेकच आहे, पण इथे मी जास्त डीप होईल म्हणून एक कपडा लावलेला आहे, बेल्टवाला आहे हा ब्लाऊज। मी असा फर्स्ट टाइम शिवलाय यूट्यूबवर बघून। सिनोला घेऊन आले मी आता सोडायला इथे, सर्व कामं आटपली आणि इथे घेऊन आलो। आज काही कामांचा वगैरे शूट नाही केला मी, डायरेक्ट याला घेऊनच आले इथे। तर आता सर्व घरातला आटपलाय आणि आम्ही चाललो शांतेश्वरी आईच्या नाही रत्नेश्वरी आईच्या दर्शनाला, जसकारला चाललो आम्ही। यहाँ पे लोग है गुस्से से आग बबूल कि हमें हो गए देर, चलो आता आम्ही इथे जसकार गावात एंट्री घेतलेली आहे। आम्ही इथे पोचलो मंदिराजवळ आणि इथे पार्किंगचं चाललंय, कुठे लावायची ती, आणि बाप आणि लेक यांच्यात चाललंय काहीतरी संवाद, कुठं लावायची कुठं नाही ती। थोडं झाडांच्या वरती हो, आणि इथे माणसं पण भरपूर आहेत। आता कशी 8वी माल आहे ना, उद्या तर मला तर वाटतंय हा इथे शो पण होत असतील ना, डान्स वगैरे। चला उतरूया। चला आता आम्ही पोचलो जसकारला। ब्लॉगर चेंज झालाय, चाललो आम्ही खेळले घेवायला। आणि ओटीचं सामान भेटते का बघतो इथं,
वाटलेला भेटेल आता. हाय ओटीचं सामान. अशी छोटीशी जत्रा भरली. आमच्या सिनोला दाखवण्यासाठी शूट करते, म्हणजे कसं तो येडा होईल. तर चला इथं आपण आता ओटीचं सामान घेऊया. ताई कशी दिली ओटी? नारळ नाही. आता इथे बघूया आपण, त्यांच्याकडे नारळ नव्हते. इथे बघूया. दीदी हे बघ आपला अगरबत्ती लावायचं. हा तेच बघला मी पण. ओटी कशी दिली? 100 रुपये. आणि साडीवाली? साडीवाली 300-400 अशी आहे का? चला काय घ्यायची आपण? हीच घ्यायची. ही साडी घ्यायची. आणली का तुम्ही? हायवेचा रस्ता बघा लगेच लागून आहे, गावाला लागूनच आहे, देवळाला लागून असं म्हणजे. वाटलं तिथे मंदिरात येऊन तुला कसं वाटलं ग? चला आता म्हणजे कसं बघित दाखवलं आहे बा आमच्या इथेच लावली समोरच आहे निघालचं. तर चला आता आम्ही निघतो. मस्त वाटलं, एकदम प्रसन्न वाटला येऊन इथे. आम्ही दरवर्षी प्रमाणे यंदा पण इथे आलो आणि ते नव्हते आज माझ्यासोबत, आम्ही भाऊच्यासोबत आलेली मी. चला बघूया आता. पायऱ्या बघा मस्त एकदम, आणि स्लिप नको पायऱ्या व्हायला म्हणून ही अशी चादर अथरलेली आहे. कार्पेट, चादर नाही कार्पेट अथरलेलं आहे. आणि लॅम्प वगैरे बघा, म्हणजे सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे त्यांनी. आणि इथे बघा, इथे पूर्ण जत्रा भरली जाते. लष्कर गावात आमच्या मैत्रिणी पण आहेत, त्या बघतील ब्लॉग तेव्हा त्यांना समजेल. आता आमचा दर्शन घेऊन झालाय आणि चाललो आता आम्ही भाऊंच्या कंपनीमध्ये. चला भाऊंची कंपनी तुम्हाला बाहेरून दाखवते. आपण पण नाही कधी आतमध्ये गेलो. आयो डायरेक्ट मोबाईल वरलं. आणि भाऊ चालेत थंब मारायला, तर चला दाखवते मी तुम्हाला. इथे आम्ही आता भाऊंच्या कंपनीमध्ये आलेलो आहे. भाऊंच्या कंपनीचं नाव बघा स्पीडी. हे बघा त्यांनी काय आणलं कपमध्ये. हा आता इथे बघा, एक सेकंड इथून जाईल बघ. तर अशी भाऊंची कंपनी आहे. आता हे बघा आलेले आहेत दोघा थंब मारून. जवळजवळ 1 तास झाला. इथे एक मोहीत झाली या चालली ना, टिबलची बिल्डिंग बांधायची आहे ना वाटते इथं. आता आम्ही आलेलो घरी. ही बघा आमची गाडी. आत्ताच आम्ही जसकारवरून घरी आलेले आहे आणि दुपारी मला तर वाटते आता किती वाजले दाखवते बघा.
3:30 वाजले. तर मी आता थोडा आराम करते, कारण आता संध्याकाळी पुन्हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुडाव्याला आणि बामणडोळ्याला जायचं आहे देवीच्या पाया पडायला. तर चला, तर आता संध्याकाळ झाली आणि आम्ही चाललोत आता बामणडोंगरे आणि कुडाव्याला देवीच्या दर्शनाला. तर चला, माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. तर आता आम्ही निघालोत. तर पहिले बामणडोंगरेला जाऊ आम्ही उलमानोडमध्ये आणि त्याच्यानंतर मग कुडाव्याला जाऊ. आता इथून आम्ही निघालोत आणि थोडा आता नाश्ता करायला थांबतो. पण मला इथे पाणीपुरी दिसली, तर चला आम्ही पाणीपुरी खायला चाललो होता इथे. आणि आता बामणडोंगरेला आलेलो आहे आप्पांच्या देवीचे इथे पाया पडायला. कैसे हो? आता इथे अंकिता त्यांची देवी आहे, तिकडे चाललोत आम्ही. की बघा अंकिता. आता आम्ही कुडाव्याला, अंकिता इकडे बघत आता आणि आपला बाबला पुलावरच आम्ही गाडी पार्क करू, कारण तिथे चला बरं अगोदर देवीच्या मंडपात जातो आणि पाया पडून येतो. हाय, ही सगळी यांचीच घरं आहेत जुनी. ही सगळी माणसं. पुढं कुठे भाऊ? ओळखीची वाटत का तुला? हा इथं आमचं कपाटेश्वर मंदिर देव. कुत्याचं कपडं बघ आज. अरे देवा, तिथे नको जाऊ भाऊ, तिथे नको पाठवू. बाप्पा चावते कसं, चावते चावते कसं, कोण चावते? राव दे, ठेव तिथं. हो, किती दिवस आहे आता देवी? किती दिवस? 11व्या दिवशी बोलता काय का 13वी? 13व्या दिवशी विसर्जन ना. पोरा वगैरे खेळतात असं आहे का? या माले टाकवले. तर कुडाव्यावरून आम्ही मगाशी आलो. जेवण वगैरे आमची झाली, सर्व किचनचा वगैरे आटपून झालाय माझा. आणि आता इथे रूममध्ये येऊन मी थोडे ब्लाऊजचे डायग्राम वगैरे काढले पेपरवर, कारण मग लक्षात राहील. आणि हे सर्व मी कसं यूट्यूबवरूनच शिकलेली, त्याच्यामुळे हे सर्व काढून ठेवलेत, म्हणजे कधी पण आपल्याला ट्राय करता येतील. आणि आज मी माझं काय काय म्हणजे रुटीन होतं आणि कुठे कुठे मी गेले, देवीच्या दर्शनाला कुठे कुठे गेले, ते पण मी तुमच्यासोबत याच्यामध्ये शेअर केलेलं आहे. जर हे आजचा व्लॉग माझा तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.